शिवछत्रपती लहान होते, 9 वर्षाचं वय होतं आणि बेंगलोरला राहत होते. छत्रपती शहाजी राजे तिथंच होते. जिजाबाई साहेब रोज झोपताना या लेकरांना दूध द्यायचे. त्या दिवशी संध्याकाळी दूध द्यायला गेल्यानंतर जिजाबाई साहेबांच्या लक्षात आलं की कॉट खाली माती आहे. जिजाबाई साहेबांनी प्रश्न विचारला राजांना, राजे एवढ्या रात्रीचा आपण बाहेर गेला होता का? शिवछत्रपतीने उत्तर दिलं, हो आई साहेब आम्ही गेलो होतो. राजाने विचारलं की कुठं गेला होता? शिवछत्रपतीने उत्तर दिलं की पलीकडून नृत्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्या नृत्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. जिजाबाई साहेबांना खूप वाईट वाटलं की 9व्या वर्षी माझं बाळ जर करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये रमणार होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये मला स्वराज्याची निर्मिती करायची आहे, हे घडणार का? आईच्या लक्षात आलं चटकन. शिवछत्रपतींना घेतलं जिजाबाई साहेबांनी, महाराष्ट्रामध्ये यायचा निर्णय घेतला. पण यायच्या अगोदर आपल्या लेकराला एक स्वप्न द्यायचं होतं, एक मोठा संस्कार करायचा होता. म्हणून जिजाबाई साहेब शिवछत्रपतींना घेऊन विजयनगरच्या साम्राज्यामध्ये, हम्पी कर्नाटकामध्ये घेऊन, आणि ते साम्राज्य 21 दिवस आपल्या बाळाला दाखवत होते, इतिहास समजावून सांगत होते. 21 दिवस संपल्यानंतर ही मायलेकरस त्या शेवटच्या तिथल्या मुक्कामातल्या त्या सुवर्ण संध्याकाळी त्या टेकडीवर 2 जण उभे आहेत. आणि जिजाबाई साहेब आपल्या बाळाला स्वप्न देत आहेत, खूप छान स्वप्न देते. सांगतात, राजे इथं विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष असं साम्राज्य होतं की इथं कोणी उपवाशी मरत नव्हतं, इथं चोरी होत नव्हती, इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. राजे तुम्ही असं स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण कराल की जिथं आया बहिणींचं कुंकू बळकट होईल, मंगळसूत्र बळकट होईल, स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, तुमच्या राज्यामध्ये कोणी उपवासी असणार नाही, तुमच्या राज्यामध्ये चोरी होणार नाही, असं स्वराज्य निर्माण कराल. 9 वर्षाच्या मुलाला आई केवढं मोठं स्वप्न देते बघा. आणि हे बाळ, त्याला स्वप्नाचा अर्थही माहित नाही, पण मोठी आवडत आहे. आणि जिजाबाई साहेबांच्या नजरेला नजर देऊन सांगते की हो आई साहेब, तुमच्या नजरेतलं साम्राज्य आम्ही उभं करू. आम्ही आमच्या मुलाला काय सांगतो की हो आयटी इंजिनियर कर, बायको आयटी इंजिनियर, मग दोघांचा पगार ये दिल मांगे मोर, खूप पगार, मग जा खरेदी कर, रविवारी बाजारामध्ये खूप नको असलेली, पाऊस पडायला लागला की लोणावळ्याला जा, धबधब्याच्या खाली उभा राहा, शेल्फ्या काढ आणि लोकाला जळव, टाक व्हॉट्सअपवर.